नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये गोपद्म व्रत कसे करायचं, त्याचं उद्यापन कसं करायचं, विधी, संपूर्ण माहिती, नियम जाणून घेणार आहोत. तसेच सुतक वगैरे असेल, मासिक पाळी असेल किंवा अचानक गावाला जायचं असेल, इतर काही अडचण असेल तर काय करावे, कसे व्रत करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळेल. बघा, हा महिना भगवान श्रीहरी विष्णूसाठी म्हणजे विष्णूंच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. श्रीहरी विष्णूंची पूजा अधिक मास महिन्यामध्ये केली जाते. तसेच अधिक मास महात्म्यामध्ये अधिक महिन्यातील म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात कोणकोणती व्रतवैकल करावे, कोणते व्रतवैकल केल्याने त्याचे लाभ काय होतात, त्याचे पूर्ण फळ काय मिळतं, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच या महिन्याला अधिक मास सुद्धा का म्हटलं जातं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच या महिन्यामध्ये कोणती व्रतवैकल्ये पारायण केलं जातं, कोणतं पुण्य केल्याने, कोणते कार्य केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती होते, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, अधिक महात्म्यामध्ये दिलेले आहेत की साक्षात भगवान विष्णूंनी करण्यास सांगितलेले आहेत की भगवान विष्णूंनी सांगितलेलं सगळ्यात लोकप्रिय असं व्रत म्हणजे जे अधिक महिन्यामध्ये केलं जातं ते म्हणजे गोपद्म व्रत. ते कसं करावं, गोपद्म व्रत कसं करावं, त्याची सुरुवात कधी करावी, या व्रताचं उद्यापन कधी करायचं, तर उद्यापन कसं करायचं. हो, ज्या महिलांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याने गोपद्म व्रताचे उद्यापन करण्याची पद्धत वेगळी आहे, आणि ज्यांच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत अशांनी कसे उद्यापन करायचे, गोपद्म व्रत करण्याचा विचार करत असाल तर त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे पूर्णपणे म्हणजेच त्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, गोपद्म म्हणजे काय, तर गोपद्म म्हणजे गायीची पावलं. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचे वास्तव असतं. 33 पावलं म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे 33 पावलं काढले असतात. तसंच हे फक्त तुम्ही रोज ते काढायचे. त्याच्यावर तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची, दिवा अगरबत्तीने ओवाळायचं. नैवेद्य दाखवून तुम्ही गोडाधोडाचा साखरसुद्धा जरी दाखवली तरीही चालेल, किंवा गूळ खोबरं नैवेद्य दाखवला तरीही चालतं, आणि किंवा रोज दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. संध्याकाळी तुम्हाला ती साखर वगैरे जी काय आहे ते तुम्ही नैवेद्य ठेवणार आहेत ते तुम्ही ते घरातल्या आणि सगळ्यांनी खायचं आहे. आणि गोमाता की जय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. इतकी साधी सोपी पद्धत आहे. पण बघा, एक रांगोळी म्हणून तुम्हाला काढायचे असेल तर साचेने तुम्ही गोपद्म काढू शकता. पण जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर संकल्पयुक्त जर तुम्ही हे व्रत करणार असाल तर जे तुम्ही गोपद्म काढणार आहात ते तुम्ही हातानेच काढायचे आहेत, प्रयत्न करायचा आहे. कारण असं म्हटलं जातं की गोपद्म आपण आपल्या हाताने काढतो ना, तर आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेषा असतात ना, त्या सौभाग्यामध्ये बदलत असतात, असं म्हटलं जातं. म्हणून जर गोपद्म व्रत करण्याचा विचार करत असाल तर ते हातानेच काढण्याचा प्रयत्न करा. 30 आणि 33 30 + 3 असे 33 गोपद्म आपल्याला काढायचे आहेत आणि काढण्याचा प्रयत्न करा. यंदा या अधिक महिना हा 17 मे पासून सुरू होत आहे आणि 17 मे पासून सुरू होत आहे आणि 14 जूनला हा महिना संपत आहे. 15 जूनला सोमवारी या दिवशी संपत आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी त्याची बहीण सुभद्रालाही हे व्रत करण्यासाठी सांगितलं होतं. हे व्रत सलग 5 वर्ष तुम्ही करू शकता किंवा आयुष्यभरही तुम्ही करू शकता. गोपद्म व्रत तुम्ही कसं करू शकता, ज्या दिवशी आपण या व्रताची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, आणि संकल्पामध्ये आवर्जून हा उल्लेख करायचा आहे की मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, अखंड सौभाग्यासाठी व घरात सुख समृद्धी भरभराट राहावी यासाठी हे अधिक मास महिन्यामध्ये हे मी व्रत करत आहे. 30 आणि 33 दिवसांचे हे व्रत मी करणार आहे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर बसून एकदा प्लेट
प्लेन पाट घ्यायचा, त्यावर एखादी फरशी ठेवायची, ती फरशी पुसून घ्यायची किंवा पाट पुसून घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला 33 गोपद्म हे तुम्हाला काढायचे आहेत. जर तुम्हाला हाताने शक्य होत नसेल तर तुम्ही साचेने सुद्धा काढलं तरीही चालतं, पण शक्यतो तुम्हाला 33 गोपद्म हे हातानेच काढायचे आहेत. कारण गोपद्म काढून झाल्यानंतर त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायचे आहे, तुपाच्या निरंजनाने दिवा लावायचा आहे, गोपद्मांना ओवाळायचं आहे, निरंजन वाळून झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. मग आपलं जे आसन आहे, म्हणजे तुम्ही जे बसलेला घेतलेलं आसन आहे ते आसन सोडू शकता. बरेच जण हे गोपद्म काढत असतात. पद्म काढल्यानंतर साखरेचा किंवा गोडाधडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. तुम्हाला जर दाखवायचा असेल तर तुम्ही दाखवू शकता, काही हरकत नाही. त्याचप्रमाणे दररोज आपल्याला हे गोपद्म काढायचे आहेत आणि दररोज अशा प्रकारे तुम्हाला ही गोपद्म काढायचे आहेत. आणि गोपद्म आपण काढले आणि उद्या आपल्याला देवपूजा करायची, तर उद्या देवपूजा करताना काय करायचं की जे ही आपण रांगोळी आहे ती भरून घ्यायची आहे आणि फरशी किंवा पाट ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर परत नव्याने त्यावर आपल्याला गोपद्म काढायचे आहेत. आणि जी रांगोळी काढली आहे ती आपण अगोदरच्या गोपद्माची ती एखाद्या झाडाच्या बुडाला टाकायची आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला गोपद्माची काढायचे आहेत. आपण हे गोपद्म तुळशीपुशी मुख्य प्रवेशद्वारापुशी सुद्धा आपण हे गोपद्म काढू शकतो. तिथे सुद्धा आपल्याला गोपद्माचं पूजन करता येतं. म्हणजेच तुमच्याकडे जसं करत असेल तसं तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. पण देवघरासमोर हे व्रत केलं जातं आणि गोपद्म काढताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र तुम्ही म्हणू शकता. हा खास करून तुम्ही जर तुळशीसमोर काढता असाल तर तिथं मात्र काय करायचं आहे तर तुम्ही तिथं रांगोळी पीठ जे असतं ना त्याचं गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तांदळाच्या पिठाच्या गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा. तांदळाचं पीठ मुंग्या असतील किंवा मुंगळे असतील तर तुळशीच्या जवळच्या असतात बारीक कीटक, तर ते मातीमध्ये असतात तर ते खाऊन घेतात. आणि या अन्नधान्याचा तुम्ही विचार करा, म्हणजे आपण किती जणांना ते अन्नदान करणार आहोत, म्हणजे एवढं चांगलं लाभसुद्धा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तांदळाच्या पिठाने काढा आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अनुभव जर आला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच पितृदोष जर असेल तर तुम्हाला पितृदोषाचा जो त्रास असेल तो नक्कीच तुमचा कमी होईल. तांदळाच्या पिठाने जर तुम्हाला तुळशीजवळ काढायचा असेल तर तुम्ही तांदळाच्याच पिठाने काढा गोपद्म, जेणेकरून तुमच्याकडून मुक्या जनावरांना जीवांना अन्नदान होईल आणि पितृदोषाचा जो काही त्रास आहे तो कमी देखील होईल. म्हणजेच तुम्हाला चांगले अनुभव येतील. आता हे जे व्रत करत असताल तर मासिक पाळी आली असेल तर कुठे गावाला जायचं असेल तर अशा वेळेला कसं करायचं, तर हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर अशा वेळेला काय करायचं, घरातील जर कोणी इतर मंडळी असेल, सासू सासरे वगैरे, नंद वगैरे असेल, कोणी असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा काढू शकता, त्यांना सुद्धा काढायला सांगू शकता. त्यांनी सुद्धा काढलं तरीही चालेल. तर त्या दिवसामध्ये काही फरक पडत नाही. समजा तुम्हाला जर मासिक पाळी असेल, तुम्हाला गावाला जायचं असेल तर गोपद्म काढणारं घरी कोणी नसेल, दुसरं कोणी नसेल तर अशा वेळेस काय करायचं, तर तेवढा दिवस काय करायचं, गॅप ठेवायचं आणि किंवा मासिक पाळी आली असेल तर घरी आल्यानंतर जिथून तुमचं सुरू होतं त्या दिवसापासून परत ते व्रत कंटिन्यू करायचं. म्हणजेच काय तर ते 4-5 दिवस सोडून देऊन परत तुमचे कंटिन्यू दिवस करायचे. 33 दिवसात हे व्रत करायचं आहे आणि ते 33व्या दिवशी जो असेल त्या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं असतं. तर आता उद्यापन कसं करायचं, तर अधिक मासामध्ये जर एकही दिवस तुमचा गॅप नाही पडला, काही अडचण नाही आली, तर तुम्ही कुठे गावाला नाही गेलं, सुतक नाही पडलं, तर मग तुमच्या 18 जून 2026 या दिवशी या दिवसाचं व्रत हे पूर्ण होणार आहे. या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करता येऊ शकतं. समजा काही अडचणीमुळे हे व्रत पुढे ढकललं, वाढलं किंवा पुढे गेलं तर कुठल्याही गुरुवारी किंवा कोणत्याही पौर्णिमा किंवा एखादा कोणताही शुभ दिवस असेल, अष्टमी असेल, कालाष्टमी असेल, हे असेल तर बघून त्या दिवशी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करू शकता. तर या व्रताचे उद्यापन करणं देखील खूप महत्त्व आणि सोपं आहे. म्हणजे ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं, तर त्यांनी या व्रताचं उद्यापनाच्या दिवशी तुम्ही रोज गोपद्म काढता, त्याचं पूजन केलं. म्हणजे
जसं केलं आहे तसंच करायचं आहे पूर्ण. आणि त्या दिवशी काय करायचं, एखादी सवासीन महिला बोलवायची आहे, त्या दिवशी तिचा मानपान करायचा आहे, तिला जीव खाऊ घालायचा आहे. आणि जर तुम्हाला जेवायला द्यायचं नसेल तर तुम्ही आपली तांदळाची खीर वगैरे सुद्धा तिला देऊ शकता, तिला खाऊ घालू शकता. आणि त्या महिलेची ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये तुम्हाला आवर्जून 33 पटीतच दक्षिणा द्यायची आहे. परत सांगते, 33 पटीतच तुम्हाला ही दक्षिणा द्यायची आहे. आता 33 रुपये द्या म्हणजे त्या संख्येच्या 33 पट्टे, म्हणजेच तुम्हाला 1 रुपया घेतला तर 33 कॉईन तुम्हाला घ्यायचे आहेत. 5 रुपये घेतले तर त्याच पटीने तुम्हाला 5 रुपये द्यायचे आहेत. म्हणजे 200 रुपये दिले तर तुम्हाला 200 रुपयाची कॉईन तुम्हाला 33 द्यायचे आहेत. म्हणजे काय तर रुपयाच्या नोटा जर घेतल्या तर म्हणजे जसं तुम्ही घेलते ते 33 पटीने द्यायचं आहेत. मग 1, 2, 5, 20, 25, 500 असं काही घेतलं तरी चालतील, ते फक्त 33 पटीने द्यायचं आहे. म्हणजेच 500ची नोट असेल तर 500च्या 33 नोटा द्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे दान अधिक मासामध्ये द्यायचं आहे. आता हे अधिक मासामध्ये 33 या पटीनेच दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे, कारण 33 या अंकाला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून कोणतीही सौभाग्याची एखादी वस्तू 33 पटीने देऊ शकता. नाणे तुम्ही देऊ शकता परत द्यायचे, किंवा एखाद्या टिकल्याचे पॉकेट घेतलं तर ते सुद्धा टिकल्याचे पॉकेट तुम्ही देऊ शकता. 33च द्यायचे आहेत. हिरव्या बांगड्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला 33च द्यायच्या आहेत, किंवा निरंजन असेल तर त्यासुद्धा तुम्हाला 33च द्यायच्या आहेत. बताशे असतील, खारका असतील, अनारसे असतील, जे काही तुम्ही द्यायचं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर 33 असाच द्यायचा आहे. त्यामुळे 33चा ह्या गोष्टी द्यायच्या आहेत. म्हणजेच अतिशय अशा प्रकारे, म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गोपद्मव्रताचं जे उद्यापन आहे ते तुम्ही पूर्ण होईल. ज्याच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेली नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी या व्रताला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहिल्या वर्षी त्यांनी सवाशण महिलेला पानाचा विडा द्यायचा आहे, दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा द्यायचा आहे, तिसऱ्या वर्षी केळीचा फणा द्यायचा आहे. आणि केळीचा फणा काही आपल्याला शक्य होत नाही तर मग त्यांनी फणा नाही भेटत तर आपण विक्रेत्याकडून काही 12, 14, 15, 1 डझन 2 डझन अशा केळ्या आणून त्या द्यायच्या आहेत. आपण म्हणजेच घरामध्ये 1 डझन केळीची फणी आणतो, अगदी त्या स्वरूपामध्ये तुम्हाला या केळीच्या फणा द्यायच्या आहेत. नंतर तुम्हाला 4थ्या वर्षी उसाची मोळी द्यायची आहे आणि 5व्या वर्षी तुम्हाला साडी चोळी द्यायची आहे. अशा प्रकारे 5 वर्ष उद्यापन करायचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला साधं सोपं जे काही अगदी सवासन महिना बोलून तिला जीव खाऊ घालायचा आहे आणि तिची ओटी भरायची आहे. तेच काही वस्तू द्यायच्या आहेत. 1 किंवा रुपयाचे, 2 रुपयाचे, 5 रुपयाचे, 10 रुपयाचे असे 33 नाणे तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता आणि उद्यापन करू शकता. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली, माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.